आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये संवाद लेखन हे प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत. संवाद लेखन म्हणजे काय किंवा संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये जे संभाषण होते, जे बोलणे चालणे होते त्याला संवाद असे म्हणतात. आणि त्यांच्यामधील जे काही बोलणं असेल ते तुम्हाला संवाद लेखनाच्या स्वरूपात परीक्षेला दिले जातं. मग संवाद लेखनावरती प्रश्न कसे पडतात, ते परीक्षेला कसे प्रश्न सोडवायचे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु संवाद लेखनामध्ये दोन किंवा अधिक व्यक्तींविषयी जो संभाषण होते, जे बोलणे होते ते दिले जाते. परंतु कधी कधी दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये बोलणे होते परंतु त्यांचा प्रत्यक्ष उल्लेख म्हणजे हा व्यक्ती हा बोललेला आहे असा तिथे दिलेला नसतो. म्हणजे ते फक्त त्यांचे बोलणे जे असते ते अवतरण चिन्हामध्ये दिलेले असते. प्रत्यक्ष त्यांची नावं दिलेली नसतात, नावं अप्रत्यक्षरित्या तिथे जाहीर केलेली असतात त्यांनी. मग ते ओळखून आपल्याला तो संवाद समजून घ्यायचा असतो. आता संवादामध्ये महत्वाचं काय आहे तर संवादामध्ये किती व्यक्ती समाविष्ट आहेत म्हणजे किती पात्र आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं. संवाद कोणत्या विषयावरती होत आहे हे लक्षात ठेवायचं. कोणती व्यक्ती काय बोलते आहे हे नीट समजून घ्यायचं आहे. संवाद तुम्ही वाचत असताना व्यवस्थितरित्या योग्यरित्या तो समजून घ्यायचा आहे. पात्र किती आणि ते पात्र कशाच्या विषयात बोलत आहेत हे तुम्ही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. मग हे झालं संवाद म्हणजे काय, संवादात कशा प्रकारे असतो आहे की नाही, संवादात पात्र किती काय हे समजून घ्यायचं असतं. आणि आता त्याच्यावरील प्रश्न कोणत्या स्वरूपात विचारतात तर प्रश्न कशा स्वरूपात विचारतात संवादावरती तर पात्र किती आहेत. संवाद वाचत असताना पूर्ण समजल्यानंतर त्याची पात्र पेन्सिलनी कडे लिहून ठेवायचे. एवढे पात्र आहेत, 5 पात्र 7 पात्र म्हणजे त्याच्यावरती एक प्रश्न असतो हे लक्षात ठेवायचं. संवादामध्ये कधी कधी विनोदी चुटके सुद्धा दिलेले असतात. मग ते विनोदी चुटके जे आहेत ते समजण्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी हे तुमच्या पाठ पाहिजेत. म्हणजे तुम्हाला ते विनोदी चुटके त्या संवादातले समजतील आणि त्याच्यावरही कधी कधी प्रश्न विचारले जातात. मग आता प्रत्यक्षात आपण एक संवाद पाहूया आणि त्याच्यावरील प्रश्न कशा पद्धतीने विचारतात ते सुद्धा पाहूया. ठीक आहे, तर बोर्डवरती एक संवाद लेखन मी केलेलं आहे, त्याच्यावरती काही प्रश्न घेतलेले आहेत ते आता आपण एक पाहूया. ठीक आहे, मी संवाद वाचतो, तुम्ही लक्ष द्या. गणेश माझे गोष्टीचे पुस्तक परत दे. गणेश माझे गोष्टीचे पुस्तक परत दे. अरे दिनेश माझे वाचून झाल्यावर ते नरेशने नेले आहे. अरे दिनेश माझे वाचून झाल्यावर ते नरेशने नेले आहे. मी 2 दिवसात पूर्ण करून पियुषला दिले होते. मी 2 दिवसात पूर्ण करून पियुषला दिले होते. अरे मनीषलाही वाचायचे आहे. अरे मनीषलाही वाचायचे आहे आणि सुरेश पण मागतो आहे. आणि सुरेश पण मागतो आहे. हा संवाद झाला. आता हा संवाद कशाविषयी आहे, एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तक एकमेकांना त्या मित्रांनी दिलेलं आहे की नाही. ते पुस्तक कशाचं आहे तर गोष्टीचं पुस्तक आहे आणि ते एकमेकांना देत आहेत. हा एक मित्र दुसऱ्या मित्राला पुस्तक मागतो आहे, तो म्हणतोय मी दुसऱ्याला दिलेला आहे, ह्याच्याविषयी तो संवाद आहे. मग ह्यामध्ये पात्र किती आहेत ते पाहूया. 1 गणेश, 2 दिनेश, 3 नरेश, 4 पियुष, 5 मनीष, 6 सुरेश. ठीक आहे, एकूण पात्र किती आहेत 6 पात्र आहेत. ठीक आहे, मग आता पुढे पाहूया. खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी समजून घेऊया. संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे. व्यक्ती म्हणजेच पात्र. संवादात किती व्यक्ती आहेत एकमेकांशी बोलत आहेत किंवा किती व्यक्तींचा उल्लेख आहे, किती पात्रांचा उल्लेख आहे, अशा पद्धतीचा प्रश्न पहिलाच विचारलेला आहे. म्हणून आपण पहिल्या प्रश्नासाठी जे आहे मी तुम्हाला सांगितले की संवादात किती व्यक्ती असतात, प्रश्न विचारू अगर नाही विचारू, संवाद वाचल्या वाचल्या ते कोडला लिहून ठेवायचं आहे.
संवादात 6 पात्र आहेत, म्हणजे 6 व्यक्तींचा उल्लेख आहे. किती व्यक्तींचा उल्लेख आहे? 6. कोणकोणत्या? गणेश, दिनेश, नरेश, पियुष, मनीष, सुरेश. गणेश, दिनेश, नरेश, पियुष, मनीष, सुरेश या 6 व्यक्तींचा, 6 पात्रांचा यामध्ये उल्लेख आहे. पर्याय पहा, 4, 2, 7, पर्याय क्रमांक 3, 5, पर्याय क्रमांक 4, 6. म्हणून 6 हे जे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4, 6 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. म्हणून 1, 2 आणि 3 पर्याय हे चुकीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 4, 6 उत्तर आहे या प्रश्नाचं हे योग्य पर्याय आहे. समजलं? पहिल्यांदा पात्र आपण लक्षात घेतल्यानंतर किती आहे त्याच्यावरती एक प्रश्न आला तर आपला एक प्रश्न बरोबर आला, म्हणजे 2 मार्क आपल्या खिशामध्ये आले. आता बोलूया पुढील प्रश्नाकडे. पुस्तक कोणाकडे आहे? प्रश्न काय विचारला लक्षात घ्या. पुस्तक कोणाकडे आहे? मग संवाद पहा. गणेश, माझे गोष्टीचे पुस्तक परत दे. अरे दिनेश, माझे वाचून झाल्यावर ते नरेशने नेले आहे. इथं नरेश घेऊन गेलाय पुस्तक, बरोबर की नाही? मी 2 दिवसात पूर्ण करून पियुषला दिले होते. नरेश काय म्हणतोय? मी 2 दिवसात पुस्तक वाचले आणि ते कुणाला दिले? पियुषला दिले. अरे मनीषलाही वाचायचे आहे. मनीषला वाचायचं आहे, परंतु पियुषने पुस्तक दिलंय का मनीषला? अजून नाही. आणि सुरेश पण मागतोय. सुरेश मागतो आहे, पण पुस्तक अजून सुरेशकडे गेलेलं नाही. म्हणजे पुस्तक शेवटी कुठे थांबलेलं आहे? तर पियुष जवळ पुस्तक थांबलेलं आहे. म्हणून पुस्तक कोणाकडे आहे? तर पुस्तक कोणाकडे आहे? पियुषकडे आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं असेल? पर्याय क्रमांक 4, पियुष. यामध्ये पर्याय कोणकोणते दिले आहेत ते सुद्धा सगळे वाचायचे आहेत, हे लक्षात ठेवायचे. दिनेश, नरेश, गणेश. गणेश, माझे गोष्टीचे पुस्तक परत दे हे उच्चारल्यानंतर तुम्ही काय म्हणणार? आणि गणेशकडेच पुस्तक आहे की काय, म्हणून तुम्ही गणेशला टिक मार्क करणार. परंतु असं नसतं. संवाद व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. शेवट कुठे गेलेला आहे, सुरुवात कोणापासून आहे हे लक्षात ठेवायचंय. म्हणून पहिला पर्याय दिनेश चुकीचा आहे, दुसरा पर्याय नरेश हा देखील चुकीचा आहे, तिसरा पर्याय गणेश हा देखील चुकीचा आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पियुष. पुस्तक कोणाकडे आहे? तर पुस्तक पियुषकडे आहे, हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुस्तक कशाच्या संदर्भात आहे? पुस्तक कशाच्या संदर्भात आहे म्हणजे पुस्तक नेमकं कशाचं आहे? हे सगळेजण पुस्तक मागतायत वाचायला, 6चे 6 जण पुस्तक ह्याच्याकडून त्याच्याकडे जात आहे, परंतु पुस्तक नेमकं कशाचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पुस्तक संगीताचं आहे पहिला पर्याय, दुसरा पर्याय खेळाचा आहे, तिसरा पर्याय गोष्टीचा आहे का माहितीचं आहे. पुस्तक कशाच्या संदर्भात आहे? मग पुस्तक कशा संदर्भात? गणेश, माझे गोष्टीचे पुस्तक परत दे. गोष्टीचे पुस्तक कशाचं आहे? गोष्टीचा आहे. म्हणून संगीताच्या हे पुस्तक आहे का? नाही, चुकीचा पर्याय आहे पहिला. दुसरा खेळाचं पुस्तक आहे का? नाही, चुकीचा पर्याय आहे. तिसरा पर्याय गोष्टीच्या, हा पुस्तक कशाचं आहे? गोष्टीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी अगदी योग्य उत्तर असेल याचं. आणि माहितीचं हे पुस्तक नाहीये, म्हणून हे चुकीचा पर्याय आहे. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 या ठिकाणी चुकीचे पर्याय आहेत. आता आपण पाहूया पुढील संवाद लेखन. पुढील संवाद काय आहे पहा. भरलं का सगळं सामान? भरलं का सगळं सामान? अजून काय राहिलं? भरलं का सगळं सामान? अजून काय राहिलं? काचेची खोकी राहिली आहेत. काचेची खोकी राहिली आहेत. ती सगळ्यात शेवटी ठेवा जरा जपून. ती सगळ्यात शेवटी ठेवा जरा जपून. तुम्हीच आणा ना ती आपल्यासोबत. तुम्हीच आणा ना ती आपल्यासोबत. आम्ही जातो पुढे. आम्ही जातो पुढे. हो, पण वहिनी तिकडच्या घराची किल्ली विसरेल बरं का. पण वहिनी तिकडच्या घराची किल्ली विसरेल बरं का. असा हा छोटासा संवाद आहे. पहा, भरलं का सगळं सामान? अजून काय राहिलं? असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून प्रश्नचिन्ह. काचेची खोकी राहिली आहेत, ती सगळ्यात शेवटी ठेवा जरा जपून. तुम्हीच आणा ती आपल्यासोबत. आम्ही जातो पुढे. म्हणजेच यामध्ये जे सांगितलेलं आहे, कोणी कुणाचा उल्लेख नाव घेतलेला आहे का नाही, परंतु एकमेकाला उद्देशून बोललेले आहेत. एखाद्या
कोणता एक प्रसंग आहे, तो प्रसंग काय आहे, सामानांची सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची हे धडपड चालू आहे याच्यामध्ये, ती वहिनी तिकडच्या घराची किल्ली विसरेल बरं का. म्हणजे घर कुठेतरी इकडचं तिकडं घरातलं सामान न्यायचं हे या ठिकाणी सुरू आहे असं ह्या संवादावरून आपल्याला समजतं. म्हणजे संवाद नेमकं काय आहे, कशावरती दिलेला आहे, तो वाचल्यानंतर समजून घ्यायचा. त्याच्यावरील प्रश्न विचारलेले असतात. मग ह्यामध्ये पात्र दिलेत का आता, तर पात्र दिलेले नाहीयेत, हे लक्षात ठेवायचं. मग आता ह्यावरील प्रश्न काय आहे पहा. संवादातील प्रसंग कोणता असावा, बरोबर आहे. संवादातील प्रसंग कोणता असावा, तर ह्यामध्ये कोणता प्रसंग दिलेला आहे का संवादामध्ये, नाही दिला. परंतु हा प्रसंग काय आहे, संवाद काय दिलेला आहे, ह्याच्यावरून तुम्हाला समजेल की नेमका हा प्रसंग कशाविषयी आहे. समजलं. मग ह्या ठिकाणी सामान भरायचं काम चालू आहे, तिकडच्या घराची किल्ली म्हणजे घरातलं ह्या घरातलं सामान त्या घरात न्यायचं चालू आहे का नाही, अशा पद्धतीचं हे संवाद लेखन आहे. मग प्रसंग कोणता आहे यामध्ये, तर पर्याय पहा. गावाला जाणे, गावाला जाताना घरातलं ह्या सामान त्या सामान येतात का, नाही. लग्नाला जाणे, लग्नाला जात असताना तुम्ही सामान घेऊन जाणार नाही. घर बदलणे आणि फिरायला जाणे, फिरायला जाताना तुम्ही एवढं सामान घेऊन जाणार नाही. परंतु घर बदलताना तुम्ही ह्या घरातलं सामान त्या घरात ज्यावेळेस नेता त्यावेळेस अशा प्रकारचा प्रसंग जो आहे त्या ठिकाणी उद्भवतो. म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, संवादातील प्रसंग कोणता आहे, तर ह्या जो संवाद दिलेला आहे ह्यामध्ये कोणता प्रसंग आहे, हा संवाद कोणत्या प्रसंगावर आहे, तर घर बदलणे. हा या ठिकाणी संवादामध्ये काय समजते की हे ज्यावेळेस घर बदलतो त्यावेळेस असा प्रकारचा संवाद होतो आणि तो संवाद या ठिकाणी तुमच्या समोर दिलेला आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3 घर बदलणे. पर्याय क्रमांक 1 गावाला जाणे चुकीचं आहे, लग्नाला जाणे चुकीचं आहे, दुसरं आणि चौथं फिरायला जाणे हे देखील चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. समजलं. म्हणजेच संवाद जो आहे तो दिलेला तो कशावरती आहे, संवाद जरी दिलेला नसलं तरी तुम्हाला तो समजून घ्यायचा आहे की तो नेमका कशावरती आहे. समजलं तुम्हाला. त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. पुढील प्रश्न, गृह या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. गृह या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मग तो शब्दाचा समानार्थी शब्द ह्या संवादामध्येच कुठेतरी लपलेला आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. किंवा जरी ह्याच्यामध्ये नसला तरी तुमचे समानार्थी शब्द वाक्यप्रचार जसं मी सुरुवातीला सांगितलं ते पाठ पाहिजेत. कशावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. मग गृह या शब्दात समानार्थी शब्द कोणता ते सांगा. तर पहिला पर्याय घर, दुसरा पर्याय आलय, तिसरा पर्याय सदन, चौथा पर्याय आहे सामान. मग पहा, घर इथे शब्द आहे, आलय सदन सामान इथे एक शब्द आहे, आलय आणि सदन हे शब्द नाहीयेत. परंतु गृह या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, घर आहे. ठीक आहे, अगदी योग्य. आलय देखील या समानार्थी शब्दाचा योग्य शब्द आहे, अगदी योग्य आहे. सदन देखील गृह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. सामान हा या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये. सामानाचा समानार्थी शब्द काय, जिन्नस वगैरे जे असतात सामान असे म्हणतात, जिन्नस. हा, जुन्या काळामध्ये जिन्नस असे म्हणायचे सामानाला. म्हणून चौथा जो पर्याय आहे तो चुकीचा पर्याय आहे. मग पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 तीनही सर्कल करायचे का, तर नाही. परीक्षेला तुम्ही पूर्ण प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न पहा, खाली दिलेले उत्तराचे पर्याय ते तुम्ही वाचलेच नाहीत, म्हणून ते परीक्षेला वाचायचे लक्ष देऊन की प्रश्न कुठपर्यंत आहे. म्हणून पहिला पर्याय आहे केवळ 1 योग्य, दुसरा पर्याय आहे केवळ 3 योग्य, तिसरा पर्याय आहे केवळ 1, 2, 3 योग्य आणि चौथा पर्याय केवळ 2 व 4 योग्य. आता आपण एक करून पाहू. केवळ 1 योग्य, 1 योग्य आहे का, हो योग्य आहे. म्हणून टिक मार्क करायची का, पहिल्याच सर्कलला पहिल्याच पर्यायाला गोल करायचं का, नाही. 2 व 3 हे पर्याय सुद्धा योग्य आहेत त्या ठिकाणी, म्हणून एकच योग्य आहे, म्हणून हे चुकीचं आहे. कारण की 2 व 3 हे सुद्धा योग्य आहेत. दुसरा पर्याय केवळ 3 योग्य, केवळ 3च योग्य आहे का, नाही. 1 व 2 सुद्धा योग्य आहेत, ते दिलेच नाहीत, म्हणून तो सुद्धा पर्याय चुकीचा आहे. केवळ 1, 2 व 3 योग्य, 1, 2 व 3 योग्य, हा पर्याय जो आहे तो अगदी योग्य पर्याय आहे. 3ही योग्य पर्याय त्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3. परंतु पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपण पाहिलाच नाही. केवळ 2 योग्य व 4 योग्य, 2 योग्य आहे परंतु 4 योग्य नाहीये, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय 1, 2 आणि 4 हे चुकीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणून गृह या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, घर, आलय आणि सदन. ठीक आहे. मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे. काचेचे सामान शेवटी ठेवायला सांगितले
काचेचे सामान शेवटी ठेवायला सांगितले कारण ते डॅश असते. काचेचे सामान हे पहा, काचेची खोकी राहिली आहे ती सगळ्यात शेवटी ठेवा जरा जपून. का ते सांगितलेलं नाही, इथं सुद्धा ते कारण दिलेलं नाही. कारण डॅश असते. का बरं? काचेची जी आहे सामान जे आहे काचेचं ते कसं असतं तर मऊ असतं का? हो मऊ असतं. मग ते फुटतं का मऊ लगेच? उशी मऊ असते म्हणून फुटते का? तर हा पर्याय पहिला चुकीचा आहे. कठीण असतं, काचेचं सामान कठीण असतं का कधी काच? हे देखील चुकीचं आहे. मजबूत, काच मजबूत असते का? पडली की फुटेल म्हणून ती मजबूत असते का? नाही. मग काच कशी असते तर नाजूक, म्हणून हे पर्याय कसा आहे? अगदी योग्य पर्याय आहे. मग काचेचे सामान शेवटी ठेवायला सांगितले याचं कारण काय असेल तर नाजूक असते. म्हणजेच पर्याय संवाद लेखनामध्ये वरती संवादामध्ये जरी त्याचं उत्तर नाही दिलेलं, जर त्याचा उल्लेख देखील केलेला नाही तरी अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याची उत्तरं तर्क लावून काढायची असतात. ठीक आहे. आज आपण काय पाहिलं तर संवाद लेखन हे जे प्रकरण आहे आज आपण पाहिलेलं आहे. तुम्ही आता शिकलात की संवाद कशा प्रकारचे पडतात. पात्र असतात देखील संवादामध्ये, कधी कधी बिना पात्राचे सुद्धा संवाद असतात. किती पात्र असतात ते मोजून ठेवायचे अगोदरच, असं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. प्रश्न योग्यरित्या वाचायचे. बाहेरचे प्रश्न सुद्धा पडतात. संवाद योग्यरित्या समजून घ्यायचा, त्याच्यावर देखील प्रश्न पडतो. समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठ ठेवायचे, तुमचे वाक्यप्रचार पाठ ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण की त्याच्यावरील प्रश्न असे पडतात. तर आज आपण संवाद लेखन हे प्रकरण पाहिलेलं आहे आणि काही संवाद देखील पाहिलेले आहेत आपण. जर तुम्हाला काही समज नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.